तर नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. जे कोणी चॅनलवर पहिल्यांदा असेल तर तुम्हाला सांगू इच्छिते की आपला हा व्हिडिओ एडिटिंगचा मास्टर क्लास चालू आहे आणि तुम्ही जर नवीन असा एडिटिंग क्षेत्रामध्ये तर आपला ग्राफिक डिझाईनचा क्लास पण हा पूर्ण चांगल्या रीती पार पडलाय. त्याची पूर्ण एक प्लेलिस्ट आहे व्हिडिओ एडिटिंगची आणि ग्राफिक डिझाईनची. ते नक्कीच पूर्ण व्हिडिओ बघा जेणेकरून तुम्हाला ग्राफिक डिझाईन शिकायला खूप मदत होईल. तर कुठलाही वेळ न घालता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आणि हो, जर तुम्ही हा आपला डे 2 आहे जो व्हिडिओ एडिटिंगचा आहे तो डे 2 आहे. याच्या आधी एक पार्ट आलाय तो पण बघा जेणेकरून तुम्हाला सर्व गोष्टी समजतील. नाही तर तुम्ही अर्धवट बघसाल तर तुम्हाला कोणत्याही गोष्टी समजणार नाही. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, आपण जे काही आपलं ऍप्लिकेशन ठेवले ते तुम्हाला माहितीच आहे. काइन मास्टर, इनशॉट, फिल्मोरा आणि आपलं पिक्सल लॅब, लाईटरूम, रेमिनी, फोटोरूम हे सर्व ऍप्लिकेशन आहे. तर हे ऍप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक आहे. ते लिंकला जाऊन तुम्ही जॉईन करा. तिथे सगळे ऍप्लिकेशन मी अपलोड केले आहे, ते जाऊन तुम्ही तिथून इन्स्टॉल करून घ्या. तर सर्वात आधी आपण आज काइन मास्टर बघणार आहोत. तर सर्वात आधी मी काय करते, जे काही फोनमधलं काइन मास्टर ऍप्लिकेशन आहे ते ओपन करून घेते. बघा, तुम्हाला आता स्क्रीनवर दिसत असेल जे काही काइन मास्टर ऍप्लिकेशन आहे ते अशा प्रकारे दिसत आहे. आता तुम्हाला एक गोष्ट सांगते, आपण काइन मास्टरच्या आधी आपल्याला एक ऍप्लिकेशन घेतो, ते होतं पिक्सल लॅब. त्यामध्ये PNG वगैरे कशा तयार करायचे हे आपण बघणारच आहोत. पण जर तुम्हाला पिक्सल लॅब काहीच हँडल करता येत नाही किंवा तुम्हाला माहिती नाही कसे टूल्स वगैरे आहेत, कुठे काय काय गोष्टी आहे, टूल्स आहे किंवा कुठे काय काय फीचर्स आहेत, हे तुम्हाला जर पिक्सल लॅब माहिती नसेल काहीच, तर आपले ग्राफिक डिझाईनची जी प्लेलिस्ट आहे त्यामध्ये एक व्हिडिओ आहे, प्रो पिक्सल लॅब मास्टर क्लास असं म्हणून. तर तो मला वाटतं 45 मिनिटाचा व्हिडिओ आहे आणि पूर्ण बेसिक पासून पिक्सल लॅब तिथं सांगितलंय. आणि सोबतच तुम्हाला एक आणखी व्हिडिओ भेटेल पिक्सल लॅबचे 11 टिप्स. तर ते दोन्ही व्हिडिओ तुम्ही बघा जेणेकरून तुमचं पिक्सल लॅब पूर्ण परफेक्ट होऊन जाईल. त्यामुळे तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही. मग नंतर तर आपण थोडं काहीतरी थोडक्यात घेऊ, पण जर सविस्तर तुम्हाला शिकायचं असेल तर नक्कीच तो दोन्ही व्हिडिओ जाऊन बघा, प्रो पिक्सल लॅब मास्टर क्लास आणि पिक्सल लॅबच्या 11 टिप्स. तर बघा, सर्वात आपण काइन मास्टर ऍप्लिकेशन ओपन केले. त्यामध्ये येस असा इंटरफेस तुम्हाला येईल. जसं बॅक करून दाखवते तुम्हाला. अशा प्रकारे इंटरफेस येईल. खाली तुम्हाला ऑप्शन भेटेल होम, मिक्स, क्रिएट, इनबॉक्स आणि मी. ह्या सर्व गोष्टीकडे आपल्याला लक्ष द्यायचं नाही. आपल्याला फक्त क्रिएटवर क्लिक करायचं. क्रिएटवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशी गोष्ट येईल बघा, इथे क्रिएट न्यूवर क्लिक केल्यानंतर एक रेशिओचा ऑप्शन येईल. आता कोणताही आपल्याला प्रोजेक्ट तयार करताना त्याची साईज माहिती असायला पाहिजे. आता जे एक्सपेक्ट रेशिओ म्हणजे काय, तर व्हिडिओची रुंदी आणि उंची. ओके, एवढी गोष्ट तुम्हाला समजून घ्यायची. 16:9 ही साईज आहे युट्यूबच्या व्हिडिओसाठी. जिची की मी आता जो बघत आहे तो मी व्हिडिओ 16:9 मध्ये बनवला, आडव्या साईजमध्ये. आणि 9:16 ही साईज आहे इंस्टाग्राम रीलची, म्हणजे उभ्या साईजमध्ये व्हॉट्सअप स्टेटस, इंस्टाग्राम रीलसाठी. 1:1 इंस्टाग्राम पोस्टसाठी काम येईल तुम्हाला, व्हिडिओ स्टेटससाठी पण तुम्ही यूज करू शकता. बाकी 3:4 पण तुम्ही इंस्टा पोस्टसाठी वगैरे यूज करू शकता. हे सर्व साईज आहे, पण ज्या ज्या आपल्याला मेन लागणार ते आहेत 16:9, 9:16, 1.1 आणि 3.4. ह्या 4 ज्या साईज आहे तुम्हाला त्या इम्पॉर्टंट लक्षात ठेवायचे. त्यानंतर तुम्ही जी कोणती साईज आहे तुम्ही सिलेक्ट करायची. जसं की मी इथून 9:16 साईज घेते आणि तर क्रिएटवर क्लिक करते. तर बघू शकता 9:16 साईज घेतली. क्रिएटवर क्लिक केल्यानंतर असा मला इंटरफेस दिसेल. आता त्या सर्वात आधी मी तुम्हाला एक बॅक सर्व येऊन गोष्ट दाखवते. इथे तुम्हाला भरपूर सारे ऑप्शन भेटतात काइन मास्टर ओपन केल्या गेल्या. तर थोडक्यात काय, मीडिया, लेअर, रेकॉर्ड आणि ऑडिओ. आता सर्वात सोप्या गोष्टी तुम्हाला एक एक गोष्ट मी समजून सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप नाही करायचा, पूर्ण बघायचा आहे. कारण की आपण कोणतं मटेरियल देण्यावर किंवा काही तुम्हाला रेडीमेड असं सगळ्या गोष्टी भेटाव्या यासाठी उद्देश नाही आपल्या व्हिडिओचा. आपण तुम्हाला एडिटिंग शिकवत आहे पूर्ण बेसिक पासून. ठीक आहे, त्यामुळे तुम्हाला जर शिकण्याची इच्छा असेल तर नक्कीच तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघायचा. आणि आपला पूर्ण क्लास हा फ्रीमध्ये आहे आणि डेली आपल्या चॅनलवर व्हिडिओचे जे आपला क्लास आहे त्याचे व्हिडिओज येत जातील. आता मीडियावर जर क्लिक केला तर मीडियाचं तुम्हाला थोडक्यात मी हे सांगते की मीडियाचा यूज काय. तर मीडिया म्हणजे काय की मूळ बॅकग्राऊंड. मूळ बॅकग्राऊंड म्हणजे आपण एक बॅकग्राऊंड घेऊ. ठीक आहे, आपण एक बॅकग्राऊंड घेतो, जसं की काय बोलतात, पाया, आपल्या व्हिडिओचा पाया. जसं की घराचा पाया असतो त्याला म्हणायचं आपण मीडिया. ओके, त्यानंतर आपण वरती काही थोडे काही गोष्टी, कॉलम्स वगैरे असं जे काही, म्हणजे वरच्या साईडला आपण घर करतो, म्हणजे एक आपण समजू तळघर, त्यावर 2 खांब म्हणजे ते झालं लेअर. सर्व सोपी एक गोष्ट सांगते, मीडियावर जायचं आपल्याला. मीडियावर गेल्यानंतर इथून तुम्हाला जे कोणतं एक बॅकग्राऊंड घेऊ, जसं की मी हे बॅकग्राऊंड घेतलं. ओके, आता ही झाली आपल्या मीडिया. आता याला मीडियामध्ये आल्यानंतर इथे आपल्याला तुम्हाला भरपूर सारा ऑप्शन भेटेल लेअरचा. तर लेअरचा ऑप्शन जर बघू शकतो, जर आपण मीडियावर क्लिक नाही केलं तर आपल्या लेअरचा, रेकॉर्डचा आणि ऑडिओचा जे ऑप्शन आहे ते ब्लॉक आहेत. पण आपण जर इथून अंडू, म्हणजे मी अंडू केलं तर बघू शकता जे काही मीडियाचा ऑप्शन आपण ऑन केला की आपल्याला बाकीचे पण ऑप्शन जे काय ते ऑन म्हणजे ऑन आपल्याला दिसायला लागते. लेअरचं ऑप्शन आहे बघा. लेअरच्या ऑप्शन म्हणून तुम्हाला काय थोडक्यात की आता आपण जसं मी तुम्हाला सांगितलं की हे आपलं घराचा पाया. ओके, हे घराचा पाया, त्यावर आपल्याला एक भिंत तयार करायची. ओके, भिंत ऍड करण्यासाठी म्हणजे एक थोडक्यात की हे पायाच घराचा पाया आणि त्यावर आपण भिंत ऍड केली म्हणजे लेअर ऍड केली. तर लेअर म्हणजे थोडक्यात काय, जसं की आपण व्हिडिओ एडिट केला आणि याच्यामध्ये लेअरमध्ये जाऊन आपण आपला लोगो वगैरे ऍड करू शकतो. मी तुम्हाला एक एक गोष्ट ऍड करून दाखवतो. हे जर आपण घेतलंय बॅकग्राऊंड. ओके, मीडियामधून घेतलं आपण बॅकग्राऊंड. त्यानंतर आता आपल्याला इथे करायचं लेअरवर क्लिक.
लेअरवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला मीडिया, इफेक्ट, स्टिकर, हँडरायटिंग आणि टेक्स्ट असे ऑप्शन भेटतात. तुम्हाला कुठेही फोकस करायचं नाही, जे मी गोष्ट सांगणार त्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं, कारण की तुम्ही स्टार्टिंगला जर एकदम ॲडव्हान्स सर्व गोष्टी बघायला गेले तर तुम्हाला कन्फ्युजन होऊ शकतं. त्यामुळे आपण मीडियावर क्लिक करू. आता आता बघा, मीडियावर क्लिक केल्यानंतर परत आपल्याला पुन्हा जे काही गॅलरीमधले फोल्डर आहे ते ओपन होऊन जाईल. जसं की मी पिंटरेस्टवर क्लिक केला आणि याच्यामधलाच एक छोटीशी गोष्ट ॲड करते, जसं की मी हे शेप ॲड केला, इथून क्रॉस केला. इथं केल्यानंतर काय होईल की मला जर याचा बॅकग्राऊंड रिमूव्ह करतो थोडंसं मी पहिले आधी, तर म्हणजे ठीक आहे, राहू द्या आपण नॉर्मल, असा काही प्रॉब्लेम नाही. अशा प्रकारे आपण बॅकग्राऊंडवर कोणती तरी आपल्याला लेअर ॲड करायची, म्हणजे याचा अर्थ आहे की जर आपलं मीडिया म्हणजे बॅकग्राऊंड आणि बॅकग्राऊंडच्या वर जर आपल्याला कोणती गोष्ट ॲड करायची, जशी की ही लेअर, त्याला म्हणायचं लेअर. ओके, त्यानंतर रेकॉर्ड. तुम्ही रेकॉर्डच्या ऑप्शनवर ऑन करून जे काही तुमचा व्हिडिओ आहे ते तुम्ही इथून जे काय आहे त्या गोष्टी तुम्ही इथून रेकॉर्ड करू शकता, म्हणजे व्हॉइस ओव्हर करू शकता व्हिडिओला. त्यानंतर ऑडिओचं ऑप्शन आहे. ऑडिओमध्ये जाऊन तुम्ही जे काही गॅलरीमध्ये तुमच्या व्हिडिओ आहेत, ऑडिओ आहेत, ते सर्व तुम्ही इथून ऍड करू शकता. हे चारही गोष्टी तुम्हाला समजले असतील फीचर्स. जर याच्यामध्ये काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता. आणि व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये सुद्धा जॉईन होण्यासाठी व्हिडिओ डिस्क्रिप्शन व्हॉट्सअप नंबर दिला आहे. त्याला व्हॉट्सअपला मला तुमचं नाव, सरनेम आणि गावाचं नाव पाठवायचं आहे, जेणेकरून तुम्ही जर व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये ऍड असाल तर तुम्हाला जे काही प्रॉब्लेम असेल ते आपण ते सॉल्व्ह करतो. आणि आपला आठवड्यातून 2-3 वेळेस लाईव्ह क्लास सुद्धा असतो. तर बघू शकता, आपण हे 4 ऑप्शन पूर्ण समजून घेतले बेसिक पासून. याच्यामध्ये काही अडचण असेल तर नक्कीच कमेंटमध्ये विचारा. नेक्स्टच्या पार्टमध्ये मी तुम्हाला याच्या जे काही अडचणी असेल ते सॉल्व्ह करून टाकेल. ओके, त्यानंतर आता आपल्या हे सगळ्या गोष्टी झाल्या. मीडिया, लेअर, रेकॉर्ड आणि जे काही ऑडिओ आहे ते सगळ्या गोष्टी आपण क्लिअर केल्या. ओके, त्यानंतर आता जर मी याच्यावर क्लिक केलं बॅकग्राऊंडवर, तर इथं बरेच सारे आणखी ऑप्शन आपल्याला ओपन होऊन जातील. तर एक आपण थोडक्यात समजू, म्हणजे एक आपण सगळ्या गोष्टी क्लिअर करू. सर्वात आधी आहे रिप्लेसचं ऑप्शन. तर रिप्लेस म्हणजे काय, आता मी हे बॅकग्राऊंड घेतलंय फ्लावरचं, आता मला जर हे रिप्लेस करायचं असेल तर मी थोडक्यात काय करणार इथे मला दाखवते. मी जसं मी रिप्लेसवर क्लिक केलं, रिप्लेसवर क्लिक केल्यानंतर परत आपले जे काही गॅलरीमधले फोल्डर ते ओपन होईल. बॅकग्राऊंड, आता बॅकग्राऊंडच्या वरची लेअर तीच राहील, फक्त बॅकग्राऊंड चेंज करायचं मला. तर मी इथून कोणतं पण एक दुसरं बॅकग्राऊंड घेतलं. ओके, तर बघू शकता ते रिप्लेस झालंय. रिप्लेस म्हणजे काय थोडक्यात, की जे मूळ बॅकग्राऊंड आहे त्याला आपण डायरेक्ट चेंज करणं, याला म्हणायचं रिप्लेस. ओके, तुम्हाला माहिती असेल, आता नवीन जे एडिटिंग करतात त्यांना छोट्या छोट्या गोष्टी माहिती आहे, पण आपण बेसिक पासून स्टार्ट करते त्यामुळं सर्व बेसिक पासून शिकवणार आहे. त्यानंतर आपला ऑप्शनच्या नंतरचा एक आहे ट्रिम आणि स्प्लिट. ट्रिम आणि स्प्लिटचा ऑप्शन काय आहे तर बघा, थोडक्यात एक गोष्ट सांगते की आता मला इथपर्यंत व्हिडिओ घ्यायचा आहे. ओके, आणि मला याच्या जो इकडचा पार्ट आहे तो मला कट करायचा. सिम्पली मी काय करणार, जिथे मला जो पार्ट कट करायचा, फक्त मी ट्रिम आणि स्प्लिटवर क्लिक केला. आता मला लेफ्ट साईडचा कट करायचा की राईट साईडचा कट करायचा हे आधी ठरवावं लागेल. तर मग राईट साईडचा क्लिक करावं लागेल. तर हा ऑप्शन क्लिक करायचा, इकडचा ऑटोमॅटिक डिलीट झाला. तर मी तो अंडूवर क्लिक केलं. अंडू आणि रिडू तुम्हाला माहिती असेल की अंडू म्हणजे की जी गोष्ट आपली, बघू शकता इथून जर आपण अंडू केलं तर अशा प्रकारे, रिडू म्हणजे जे काही गोष्टी आहेत आपल्या ते येऊन जातील. तर इथे अंडू आणि रिडूचं ऑप्शन तुम्हाला इथून समजून घ्यायचं आहे की जी गोष्ट आपली कट झाली, ओके, त्याला जर आपल्याला रिटर्न आणायचं असेल तर आपण इथून अंडूचं ऑप्शन क्लिक करू शकतो. आणि जर पुढे जायचं असेल, जसं आपण पुढे काय काय केलं, स्टार्टिंग आपण अंडू पासून करू. बघा, आपण स्टार्टिंगला एक बॅकग्राऊंड घेतलं. ओके, आणि आता आपण इथून जर रिडूचं ऑप्शनवर क्लिक केलं तर बघू शकता इथे भरपूर साऱ्या गोष्टी आपल्याला ऍड होताना दिसतील. आता इथे आपल्याला तो ऑप्शन येणार नाही. ओके, बघू शकता इथे एक बॅकग्राऊंड आता आपण लेअरवर इथून क्लिक केलं आणि ते आपण डिलीट केल्यामुळं ते सर्व गोष्टी डिलीट झाल्या इथून. ओके, अशा प्रकारे मी एक हे ॲड करते. त्यानंतर आणखी एक गोष्ट ॲड करते त्याच्या मीडियामध्ये जाऊन. ओके, मीडियामध्ये गेल्यानंतर परत एक फोटो ॲड करते, जेणेकरून तुम्हाला गोष्टी समजतील अंडू आणि रिड्यूचा ऑप्शन काय. आता मी इथून जर अंडू केलं तर ज्या काही गोष्टी आहेत त्या पूर्ण डिलीट झाल्या, पण आता मी रिड्यूच्या ऑप्शनवर क्लिक केलं तर ज्या ज्या गोष्टी आपण ॲड केल्या होत्या आधी डिलीट झाल्या त्या परत वापस आल्यात. ओके, अशा प्रकारे अंडू आणि रिड्यूचा यूज आहे. तर अशा प्रकारे गोष्टी ॲड केल्या आपण इथून ट्रिम आणि स्प्लिटवर जे काही आपण राईट पार्ट करायचा तर हा ऑप्शन यूज करू शकतो. आणि प्लस जर आपल्याला इथून लेफ्ट पार्ट यूज करायचा असेल तर इकडचा पार्ट कट होईल. अशा प्रकारे तुम्ही यूज करू शकता. त्यानंतर जर तुम्हाला मधातला पार्ट स्प्लिट करायचा असेल, स्प्लिट म्हणजे काय, दोन्ही जर भाग तुम्हाला वेगवेगळे करायचे असेल तर तुम्ही जो मधातला ऑप्शन आहे स्प्लिटचा तो यूज करू शकता. म्हणजे दोन्ही पार्ट वेगवेगळे होऊन जातील. हा पण सेपरेट झाला, हा पण सेपरेट झाला. ठीक आहे, अशा प्रकारे आपण जे काही दोन्ही पार्ट आहेत ते वेगवेगळे करू शकतो. इथून आपण अंडू करून घेऊ, जसं आपला स्टार्टिंगला प्रोजेक्ट आहे तसा आलाय. तर आपण परत काय करायचं, आपल्याला इथे पॅन आणि झूमचं ऑप्शन आहे. बघा, पॅन आणि झूमचं ऑप्शन आहे. तर थोडक्यात काय की जर तुमचा फोटो आता जे काही बॅकग्राऊंडला तुम्ही बघू शकता, हा आपण डिलीट करून घेऊ शकता, तर याचं काही काम नाही. आता हे जो ऑप्शन आहे तुम्हाला इथं खालच्या साईडला बघा, तुम्हाला हायलाइट करून बघा, इथे ऑप्शन आणि इथे ऑप्शन जो आहे तो बघू शकता ब्लॅक तुम्हाला जागा रिकामी दिसत असेल तर ही का, तर ही आपला जो काही फोटो आहे तो पूर्ण स्क्रीनचा नाहीये. ओके, त्यासाठी काय करायचं, तुम्हाला पॅन आणि झूमवर क्लिक करायचंय आणि हा जो ऑप्शन आहे हा वाला, याला
इथं क्लिक करायचं आणि याला म्हणतात असं दोन्ही बोटांनी अंगठ्याने आणि फर्स्ट बोटाने याला काय करायचं, थोडंसं झूम करायचंय. अशा प्रकारे तुम्ही झूम करू शकता दोन्ही बोटाने किंवा दोन्ही अंगठ्याने केले पण तरी पण चालेल. अशा प्रकारे प्रॉपर हे सेट झाला. अशा प्रकारे तुम्ही पॅन आणि झूमचा अर्थ तुम्हाला समजून गेला असेल की काय. स्टार्ट आणि एंड आपल्याला दोन्हीला झूम पाहिजे म्हणून आपण दोन्ही पण झूम केलंय, किंवा तुम्हाला जर स्टार्टला झूम आणि एंडिंगला जर झूम नसेल पाहिजे तर तुम्ही त्या प्रकारे पण ही गोष्ट करू शकता. पण आपण स्टार्ट दोन्ही पण झूम ठेवून देऊ, म्हणजे प्रॉपर आपल्या जे काही कॅनव्हास आहे त्याला आपण जे फोटो आहे ते पूर्ण प्रॉपर सेट झालाय 9x16 मध्ये. ओके, तर ही गोष्ट तुम्हाला समजेल पॅन आणि झूम. त्यानंतर त्याच्यानंतर आपल्याला एक ऑप्शन भेटतो बघा, रोटेट आणि मिररिंग. तर रोटेट आणि मिररिंगचा अर्थ तुम्हाला सविस्तर सांगते. एखादा जर फोटो किंवा व्हिडिओ आपण बॅकग्राऊंडला ऍड केला, जर त्याला रोटेट करायचं असेल म्हणजे फिरवायचं असेल थोडक्यात, तर आपण इथून हे रोटेट आणि मिररिंगचा ऑप्शन यूज करू शकतो. थोडक्यात जसं की मी ते रोटेटवर क्लिक केला तर इथे मिररिंगचा एक ऑप्शन भेटतो. मिररिंग काय म्हणजे थोडक्यात फ्लिप करायचं, राईट साईडचं लेफ्ट साईडला जाणार, लेफ्ट साईडचं राईट साईडला येणार, जसं बघू शकता अशा प्रकारे होऊन जाईल. त्यानंतर खालच्या साईडचं वरी, वरच्या साईडचं खाली, अशा टाईपमध्ये आपण इथून हे मिररिंग करू शकतो. नंतर रोटेटचं ऑप्शन, तर रोटेट तुम्ही अशा प्रकारे रोटेट करू शकता. तर ही गोष्ट तुम्हाला समजली असेल. ह्या सर्व गोष्टी आपण इथे या गोष्टीमधून करू शकतो, रोटेट आणि मिररिंग. त्यानंतर फिल्टरचं ऑप्शन, तर फिल्टरच्या ऑप्शनमध्ये तुम्हाला भरपूर सारे ऑप्शन फिल्टरचे भेटतील. तुम्ही जर फक्त या गोष्टी इथे मी तुम्हाला एक हे करून दाखवते ॲरो. आता हे इथे फक्त कॅनव्हासवर तुम्ही फोकस करा. ओके, तर बघू शकता मी जर इथून फिल्टर अप्लाय केलं, एक मिनिट, तर इथे जर मी फिल्टर अप्लाय केले तर बघू शकता भरपूर सारे फिल्टर आहे. आणि तुम्ही बघू शकता याची ऑपेसिटी वगैरे तुम्ही कमी जास्त करू शकता. बेसिक आहे, नंतर तुम्ही इथून ब्लॅक अँड व्हाईट भरपूर सारे तुम्हाला इथं ऑप्शन भेटतात. तुम्ही याच्यामधलं कोणतं पण जे काही ऑप्शन तुम्हाला यूज करायचं ते तुम्ही करू शकता, काही प्रॉब्लेम नाही याच्यामधून. ठीक आहे, अशा प्रकारे तुम्ही या सर्व गोष्टी फिल्टर्स यूज करू शकता. ओके, तुम्हाला क्लास कसं वाटतं ते पण कमेंटमध्ये सांगा. हेल्पफुल वाटत आहे का, कसं तर नाही का, किंवा काही अडचण असेल त्या पण तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. आपण प्रॉपर असं ठेवू, छान वाटतंय. ओके, एवढ्या गोष्टी फिल्टर्समध्ये तुम्हाला भरपूर सारे ऑप्शन भेटतात. ब्लॅक अँड व्हाईटचं ऑप्शन आहे, भरपूर सारे फिल्टर्स आहे. गेट मोरवरून तुम्ही डाउनलोड वगैरे पण करू शकता. ओके, अशा प्रकारे हे सगळं झाल्यानंतर आपण बॅक करू इथून. त्यानंतर ॲडजस्टमेंट खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे आपल्या व्हिडिओ. जर तुम्ही व्हिडिओ पूर्ण एडिट केला आणि जर त्याला ॲडजस्टमेंटमधून गोष्टी ॲडच केल्या नाही, ज्या की व्हिडिओला खूप इम्पॉर्टंट असतात, तर तुमचा व्हिडिओ पूर्ण लॉसमध्ये जाईल. थोडक्यात काय, तर तुम्ही जर ॲडजस्टमेंटवर क्लिक केलं, जर फोटोमध्ये ब्राईटनेस जास्त असेल तर तुम्ही ब्राईटनेस कमी जास्त करू शकता, प्लस कॉन्ट्रास्ट कमी जास्त करू शकता, सॅच्युरेशन आणि मोस्ट इम्पॉर्टंट व्हायब्रन्स. जर तुम्ही व्हिडिओमध्ये व्हायब्रन्स वाढवले नाही, तुमचा व्हिडिओ जो आहे तो कलरफुल वाटणारच नाही. त्यामुळे तुम्हाला व्हायब्रन्स वाढवायचे प्रत्येक व्हिडिओमध्ये. ओके, अशा प्रकारे तुम्ही जे काही व्हायब्रन्स आहे तुमच्या याने ठेवू शकता. त्यांचं टेम्परेचर म्हणजे थोडक्यात काय की जसं उन्हाळा, पावसाळा, हिवाळा असे ऋतू असतात. तर उन्हाळ्यामध्ये बघतो आपण वातावरण थोडं येलो टाईपमध्ये असं, म्हणजे सूर्याच्या प्रकाशामुळे त्या थोडं पिवळट असं आपल्याला हिचं टेम्परेचर दिसतं. ओके, त्यानंतर पावसाळ्यामध्ये थोडं निळसर वगैरे, आणि हिवाळ्यामध्ये तर असं नॉर्मली हे सगळ्या गोष्टी आपल्याला म्हणजे जसं आभाळाचं हे असतं कलरिंग वगैरे, त्यावरून आपण ते ठरवू शकतो टेम्परेचर. अशा टाईपमध्ये ह्या सर्व गोष्टी टेम्परेचर वगैरे तुम्ही इथून करू शकता मॅनेज. तसं काही प्रॉब्लेम नाही टेम्परेचर वाढवण्याचा. हायलाइट्स पण तुम्ही इथून कमी जास्त करू शकता. हायलाइट्स म्हणजे काय, थोडक्यात जे काही आपल्या फोटोमधला पार्ट आहे डार्कवाला, ओके, ते वाढवू शकता आणि नंतर कमी पण सुद्धा करू शकता. नंतर शॅडोचं ऑप्शन पण तुम्हाला आहे. त्यानंतर बरेच सारे इथून ऑप्शन आहेत. तुम्हाला जे कोणतं यूज करायचं ते तुम्ही यूज करू शकता. ओके, ते ह्यूचं ऑप्शन आहे. ह्यू तर सर्वांना माहिती आहे, कलर चेंज करण्यासाठी असतो. तेवढं काही इम्पॉर्टंट आहे. व्हायब्रन्स, कॉन्ट्रास्ट, त्यानंतर तुम्हाला सॅच्युरेशन आणि ब्राईटनेस, हे 4 तुम्हाला ऑप्शन मोस्ट इम्पॉर्टंट आहेत. त्यामुळे या गोष्टीवर तुम्ही लक्ष द्या. आपण राहू दे असं नॉर्मल फोटो. त्यानंतर तुम्हाला इथे ऑप्शन भेटणार क्लिप ग्राफिक्स. तर क्लिप ग्राफिक्स हा महत्त्वाचा आहे आणि नाही, पण जर तुम्ही यूज केला तर त्याचं काही एवढं हे नाही आहे. क्लिप ग्राफिक्समधून तुम्ही जे काही आपल्या व्हिडिओवर जर तुम्हाला काही टेक्स्ट ॲड करायचे असतील, ओके, अशा प्रकारे इफेक्टचे तुम्ही ॲड करू शकता यामधून. ठीक आहे, अशा प्रकारे जर प्रेझेंटेशनचे वगैरे व्हिडिओ बनवायचे, तुम्ही नक्कीच ह्या गोष्टी इथून यूज करू शकता. बघू शकता अशा प्रकारे तुम्ही हे सर्व गोष्टी यूज करू शकता. तर ठीक आहे, आता सध्या तरी आपल्याला काही गरज नाही त्याची, त्यामुळे आपण राहू देऊ ते. ओके, त्यानंतर तुम्हाला खाली ऑप्शन भेटते एआय स्टाईलचा. तर एआय स्टाईल जर तुम्ही कोणता फोटो यूज केला तर तुम्ही कार्टून टाईपमध्ये फोटो किंवा व्हिडिओला लुक आणू शकता. इथे बरेच सारे ऑप्शन भेटतात. गेट मोडचे ऑप्शन तुम्ही आणखी साऱ्या काही गोष्टी डाउनलोड करू शकता. त्यानंतर मॅजिक रिमूव्हर आहे, बॅकग्राऊंड रिमूव्ह करू शकता. तर थोडंफार वाईट जर बॅकग्राऊंड असेल तर तुम्ही काइन मास्टरमधूनच बॅकग्राऊंड रिमूव्ह करू शकता. तर तो सुपर रेझोल्युशन हा महत्त्वाचा पार्ट आहे. जर तुमचं इमेज खूपच खराब असेल, ओके, तर तुम्ही काय करू शकता, थोडंफार याने गोष्टी इथून अप्लाय करून ना जी क्वालिटी आहे किंवा इन्हान्स वगैरे किंवा HD मध्ये आपण थोड्याफार गोष्टी इथून ॲड, म्हणजे थोडे HD मध्ये आपण ह्या गोष्टी करू शकतो. तर अशा प्रकारे बघू शकता तुम्ही ह्या सर्व गोष्टी आपण करू शकतो याच्यामधून. पण इथे काही आपल्याला गरज भासणार नाही त्याची. थोडं प्रॉपर नाही वर्क करत ते, पण थोडं करून होईल ते समोर. ओके, बॅकग्राऊंडचे ऑप्शन हा खूप महत्त्वाचा आहे. बघा, बॅकग्राऊंड म्हणजे महत्त्वाचं म्हणजे थोडक्यात की जर तुम्हाला बॅकग्राऊंड जर चेंज करायचं असेल, जसं की इथून आपण जे काही बॅकग्राऊंड आहे, जसं आपण कलरवर क्लिक केला
इथून जर मी येलो कलर घेतला आणि इथून ओके केलं तर बघू शकता अशा प्रकारे जे काही बॅकग्राऊंडचा कलर, जसं आपण हे पॅन आणि झूमवर जर कमी केलं, एक मिनिट, आपण पॅन आणि झूमवर जाऊन हे जर ऑप्शन म्हणजे जे काही बॅकग्राऊंड आपलं ते कमी केलं तर बॅकग्राऊंड बघू शकता येलो कलरचे आपल्याला हे आले. ओके, आता मी असं जाऊ दे स्क्रीन, म्हणजे तुम्हाला समजेल थोडक्यात बॅकग्राऊंडचा यूज काय. आणि जर तुम्हाला ब्लरमध्ये ठेवायचं अशा प्रकारे येईल, कलरमधून जर तुम्हाला कलर चेंज करायचे तर तुम्ही कलर पण असे चेंज करू शकता. अशा प्रकारे असं यूज आहे. ते तुम्ही नाही यूज केलं तरी पण चालेल, काय प्रॉब्लेम नाही. जर तुम्ही शॉर्ट थोडंसं काही स्क्रीन वगैरे दाखवायची असेल बॅकग्राऊंडची ब्लर तुम्हाला, तर तुम्ही ते यूज करू शकता. त्यानंतर एक ऑप्शन आहे बघा इथे, हा पण महत्वाचा आहे. एक मिनिटचा ऑप्शन आहे हा. जर तुम्ही ऑन केला तर तुम्हाला समजेल की जे काही फोटोच्या कडेला ना एक बॅकग्राऊंड म्हणजे ब्लॅक कलरचा इफेक्ट आलेला दिसेल तुम्हाला. जसं की मी इथून अंडू करते आणि रिडू करते, बघू शकता जे काही बॅकग्राऊंड आहे म्हणजे कॉर्नर सॉरी कड्या कडेला आणि कॉर्नरला थोडं थोडं ब्लॅक इफेक्ट आल्यासारखं तुम्हाला वाटेल. तर हे विग्नेटमुळे आपल्याला ऍड करता येतो. ओके, त्यानंतर आपले जे काही खालचे प्रश्न आहेत ते जे काही आहेत गोष्टी त्या काही एवढे इम्पॉर्टन्स नाही, त्या फक्त सेव्ह क्लिप्स जर केली तुम्ही तर जसं काय होईल, जे काही आपण आता हे फोटो आहे तसं तसं सेव्ह होईल. जर तुम्ही याच्यावर कोणता फोटो वगैरे ऍड केला तर डायरेक्टली फोटो म्हणून सेव्ह होईल. जर फोटो व्हिडिओ सेव्ह होणार नाही, ठीक आहे. तर सेव्ह क्लिप्स म्हणून तुम्ही हे सर्व गोष्टी इथून ऍड करू शकता. तर हे सर्व बेसिक ज्या काही गोष्टी होत्या ते मी तुम्हाला काइन मास्टरचं सांगितलं. आता उद्याच्या व्हिडिओमध्ये आपल्याला ऍडव्हान्स लेवलच्या गोष्टी शिकायच्या. ऍडव्हान्स म्हणजे थोडक्यात काय की बघू शकता, आता जर मी इथून लेअर ऍड केली एक, तर बघू शकता मीडियावर जाऊन मी एक लेअर ऍड करून घेते. तर मी हे लेअर ऍड करून घेतली आहे. ओके, लेअर ऍड केल्यानंतर बघू शकता इथे तुम्ही इन ॲनिमेशन, ओव्हरले ॲनिमेशन, आउट ॲनिमेशन, क्रॉपिंग, कॉर्नर पिन, हे सगळ्या ज्या गोष्टी ॲडव्हान्स लेवलच्या आपण त्या बघणार. आणि वेडिंग इन्व्हिटेशनच्या व्हिडिओमध्ये ह्या खूप महत्त्वाच्या असतात. तो उद्या आपण प्रॉपर एक लग्नाचा व्हिडिओ तयार करणार आहोत आणि त्या PNG कशा क्रिएट करायच्या त्याचं तुम्हाला समजणार आहे. पण त्याआधी तुम्ही प्रो पिक्सल लॅब जो क्लास आहे आपला, प्रो पिक्सल लॅब मास्टर क्लास, हा नक्की बघायचा आहे. कारण की त्यामध्ये पूर्ण बेसिक गोष्टी मी सांगितल्या पिक्सल लॅबच्या. कारण की आपल्या जे काही PNG क्रिएट करायचे असणार आहे ते आपल्याला पिक्सल लॅबमधूनच करावे लागणार आहे. त्यामुळे प्रो पिक्सल लॅब मास्टर क्लास नक्की बघा. आणि त्यासोबत 11 टिप्स आहेत पिक्सल लॅबचा, तो एक व्हिडिओ, दोन्ही व्हिडिओचे थंबनेल मी दाखवतो तुम्हाला. ते नक्की दोन्ही पण तुम्ही व्हिडिओ बघायचे आहे. आणि त्यानंतर तुम्ही आपला जो व्हिडिओचा क्लास आहे तो चालू करा. तुम्ही आधी ग्राफिक्सचा क्लास बघा, जेणेकरून तुमचं ग्राफिक्स सुद्धा पक्क झालं की मग तुम्हाला व्हिडिओमध्ये पण खूप सोपं जाईल. त्यामुळे तुम्ही ते व्हिडिओ बघायचे आहे. आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये एकदम खतरनाक असा व्हिडिओ होणार आहे. आपला डे 3 राहणार आहे उद्या. त्यामध्ये खूप ॲडव्हान्स लेवलच्या आपण गोष्टी बघणार आहोत आणि प्रॉपर एक व्हिडिओ काइन मास्टरमधून आपण लग्नाचा करणार आहोत. आणि प्लस व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये इंस्टाग्राम, टेलिग्राम आणि व्हॉट्सअप नंबर, तिन्ही पण गोष्टी दिलेल्या आहे. इन्स्टाला जाऊन फॉलो करायचे आहे. इन्स्टाला आपण डेली अपडेट्स देत राहतो. प्लस टेलिग्रामला जे काही मटेरियल असतं, ॲप्लिकेशन असतात, ते आपण अपलोड करत असतो. आणि व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये ॲड होण्यासाठी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलाच आहे. व्हॉट्सअपला तुम्हाला नाव, सरनेम आणि गावाचं नाव पाठवायचं आहे. व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये ॲड होतात. त्याचा बेनिफिट असा आहे की जे काही तुमच्या अडचण असेल ते आपण व्हॉट्सअपच्या ग्रुपला तुमच्या सोडवण्याचा प्रयत्न करतो. आणि प्लस आपल्या आठवड्यातून 2-3 वेळेस लाईव्ह क्लास असतो. तर तिन्ही पण गोष्टी तुम्ही फॉलो करायच्या आहेत. व्हॉट्सअपला पण जॉईन करा, टेलिग्रामला पण जॉईन करा आणि प्लस इन्स्टाला पण फॉलो करा. आणि सोबत काही तुमच्या अडचणी असतील किंवा काही व्हिडिओमध्ये या समजलं नसेल तर व्हिडिओ कमेंटमध्ये विचारा. जेणेकरून या व्हिडिओचा जर काही प्रॉब्लेम असेल तुम्ही या व्हिडिओच्या कमेंटमध्ये विचारलं तर मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्कीच त्याचं जे काही सोल्युशन असेल ते सांगायचा प्रयत्न करेल. आणि सोबतच मी प्रत्येक व्हिडिओमध्ये असं सांगत असते की तुमची एक कमेंट मला मोटिवेशन देत असते. त्यामुळे प्रत्येक व्हिडिओला तुम्हाला कमेंट करायचं आहे. व्हिडिओ चांगला वाटला तरीही कमेंट करा. किंवा कोणत्या गोष्टी काही नाही समजल्या किंवा काही गोष्टी तुम्हाला अडचणीत असतील त्या पण तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच विचारू शकता. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढ्या सर्व गोष्टी आपल्या झाल्या बेसिकपासून. आता आपलं जे काही एक गोष्ट सांगायची राहिली पण या व्हिडिओमध्ये, तर हे जे तुम्हाला खाली रेड कलरची लाईन दिसत आहे ना, मी तुम्हाला हे करून दाखवते बघा. ही जे रेड कलरची तुम्हाला लाईन दिसत आहे, इथे टायमिंग दिसत आहे 4 सेकंड वगैरे, तर ह्या ज्या गोष्टी याला टाइम लाईन म्हणतो. ओके, तर जे काही आपण व्हिडिओ किती सेकंडचा करतो हे आपल्याला दाखवत असतं. मी समोर केलं तर बघा 7 सेकंड, परत इथे जे काही 4 सेकंड. आणि ही जी येलो लाईन आहे, जी काही पिवळ्या कलरची लाईन आहे ही वाली, ही जर आपण मागे पुढे केली तर व्हिडिओ लहान मोठा असा करता येतो. तर ही गोष्ट मला सांगायची राहून गेली स्टार्टिंगलाच. तर ओके, आणि जे याला म्हणतात टाइम लाईन, आणि जे काही हे आपण जिथे प्रोजेक्ट करतो, ओके, याला बॅक करू आपण. याला टाइमलाईन तुम्हाला समजतं. आता हे जे काही आपण व्हिडिओ त्यामध्ये करत आहोत, ओके, याला म्हणतात कॅनव्हास म्हणतात. ओके, तर कॅनव्हास म्हणजे काय, थोडक्यात जे काही आपण कोणत्या भागावर आपण एडिटिंग करतो त्याला कॅनव्हास म्हणतात. तर ह्या गोष्टी तुम्हाला समजल्या असतील. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगायचा. आणि एक्साइटेड असेल व्हिडिओ शिकायसाठी तर नक्कीच कमेंट्समध्ये भरभरून तुमचे कमेंट्स आले पाहिजेत. जेणेकरून नेक्स्ट व्हिडिओसाठी आपण एकदम चांगला प्रॉपर असा व्हिडिओ तयार करणार आहोत. आणि तुमचा प्रतिसाद मला भेटला एकदा की चांगला आहे, तुम्हाला पण शिकायसाठी इंटरेस्टिंग असाल तुम्ही, तर नक्कीच कमेंट्स तुम्हाला भरभरून कमेंट्स करायचे. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटू आपल्या व्हिडिओ एडिटिंगच्या मास्टर क्लासच्या पार्ट 3 मध्ये, म्हणजे डे 3 मध्ये. धन्यवाद.